तामिळनाडूमधील कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर चोल स्थापत्यशैलीत बांधलेले शैव मंदिर म्हणून जे ओळखलं जातं त्या बृहदेश्वराच्या मंदिरात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तामिळनाडूमधली मंदिरं आपण मागचे काही भाग बघतोय। त्यात आपण कांचीपुरम, वेल्लोर, श्रीरंगम आणि आता तंजावरला आलेलो आहोत। सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी असणारं बृहदेश्वराचं हे मंदिर आहे। 10व्या शतकात बांधलेलं हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ग्रेट टेम्पल्स ऑफ चोला एम्पायर म्हणून समाविष्ट आहे। या व्यतिरिक्तची जी काही दोन मंदिरं आहेत, ऐरावतेश्वराचं आणि गंगाईकोंडा चोलापुरम, तीही मंदिरं आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 11व्या शतकात हे मूळ मंदिर सभोवतालची खंदकं अशा स्वरूपात बांधलं गेलं। गोपूर, मुख्य मंदिर आणि त्याचा भव्य बुरुज असं ते बांधकाम त्यावेळेला झालेलं होतं। या गोपुरातून आत गेल्यानंतर आपण मुख्य मंदिराच्या आवारात प्रवेश करतो। हे जे समोर आपल्याला दिसतंय ते मुख्य बृहदेश्वराचं मंदिर। या मूळ मंदिराचं बांधकाम जरी 10व्या शतकात झालं असलं तरी 11व्या, 12व्या ते जवळपास 16व्या शतकापर्यंत या मंदिराचा विकास टप्प्याटप्प्याने विविध राजघराणी तसेच विविध राजे आपापल्या इच्छेनुसार करत होते। आत्ता जे मंदिर आपण चित्रात किंवा दृश्यात बघतोय त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे 16व्या शतकात। 16व्या शतकानंतर या ठिकाणी कुठलेही नवीन बांधकाम किंवा वास्तुरचनेत काही बदल झाले नाही। त्यामुळे आत्ता जे मंदिर आपल्याला बघायला मिळतं ते 16व्या शतकातलं पूर्ण बांधकाम झालेलं मंदिर या ठिकाणी आहे। मंदिराचं बांधकाम करणाऱ्या राजराजा चोळाने त्याला राजराजेश्वरम असंही नाव दिलं होतं। तंजावरमधलं हे मंदिर चेन्नई या राजधानीच्या ठिकाणापासून जवळपास 350 किलोमीटर अंतरावरती आहे। जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे रेल्वे आणि बस सेवेने जोडलेलं तंजावर शहर आहे। बृहदेश्वराचं जे मंदिर आहे ते पूर्वेकडे तोंड करून आहे। सभामंडप, भित्तिचित्र, शिलालेख बघण्यात मंदिरात आपला 2 ते 2.5 तासाचा वेळ सहज जातो। तंजावरला आलोय तर बृहदेश्वराचं मंदिर हे बघितलंच पाहिजे। आणि दुसरी एक गोष्ट आपण बघितल्याशिवाय इथून जाऊ शकत नाही तर ते म्हणजे तंजावर पॅलेस किंवा तंजावरचं म्युझियम। तंजावरच्या या म्युझियममध्ये आपल्याला दक्षिणेकडच्या राजांच्या स्थापत्यशैलीसोबतच त्यांचे विविध ऐतिहासिक संदर्भ किंवा त्यांची ऐतिहासिक प्रगती आपल्याला इथे पुराव्यानिशी बघायला मिळते।
आता जे आपण आलेलो आहोत ते मराठा पॅलेसला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वराज्याची तिसरी राजधानी ही जिंजी होती. त्यामुळे तिकडे स्थापन झालेल्या मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे संदर्भ आपल्याला या मराठा पॅलेसमध्ये बघायला मिळतात. कुंभकोणम अर्थात व्हिडिओच्या सुरुवातीला उल्लेख केलेलं ऐरावतेश्वराचं मंदिर. इंद्राच्या ऐरावताने शिवशंकराची या ठिकाणी पूजा केली आणि आपली इच्छा पूर्ण करून घेतली असं म्हणतात, म्हणून या देवळाला ऐरावतेश्वर म्हणून ओळखलं जातं. ग्रेट टेम्पल्स ऑफ चोला एम्पायर म्हणून ज्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मंदिराचं नाव आहे त्यातलं हे एक मंदिर. पहिलं जे आपण बघितलं होतं ते बृहदेश्वराचं मंदिर. त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या मंदिरात आपण आलेलो आहोत, ऐरावतेश्वराच्या कुंभकोणम इथल्या. आत्ता आपण आलेलो आहोत शर्वेश्वराच्या मंदिरात. 8 पाय, 2 पंख, 1 चोच, 1000 हात, डोक्यावर जटा आणि चंद्र असं शर्वेश्वराच्या अवताराचं वर्णन केलं जातं. शरभ म्हणजे शंकराचाच अवतार. हिरण्यकश्यपूची आपल्या सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. या नृसिंह अवताराला आपल्या शेपटीत गुंडाळून घेऊन गेलेला अवतार म्हणजेच हा शंकराचा शरभ अवतार असं म्हटलं जातं.
आता आपण आलेलो आहोत गंगाईकोडा चोलापुरम या ठिकाणी। पहिल्यांदा आपण ग्रेट टेम्पल्स ऑफ चोला एम्पायरमधलं बृहडेश्वराचं मंदिर या व्हिडिओमध्ये बघितलं। त्याच्यानंतर आपण ऐरावतेश्वराच्या मंदिरात गेलो आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेलं हे ग्रेट टेम्पल्स ऑफ चोला एम्पायरमधलं तिसरं मंदिर गंगाईकोडा चोलापुरम। शिवाचं 10व्या शतकात बांधलेलं हे मंदिर चोल साम्राज्याची राजधानी होती। कोइंबतूर ते चिदंबरम या राष्ट्रीय महामार्ग 81 वरती हे ठिकाण आहे आणि आधीच्याच 2 मंदिरांप्रमाणे हे मंदिर अतिशय भव्य दिव्य आहे। हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद।